आता सध्या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात हिरवे ताजे मटर येत आहेत आणि जर मटरची आपण सारखी भाजी केली तर सगळ्यांना खायला कंटाळा येतो. मग आज आपण ह्या हिरव्या मटरचे एक वेगळी रेसिपी बनवणार आहोत की सगळ्यांना आवडणारी आणि सगळेजण आवडीने खाणारे. आणि हे आज आपण बनवणार आहोत हिरवे मटरचे नगेट्स. हे नगेट्स तुम्ही स्टार्टर म्हणून खाऊ शकता, चहाबरोबर खाऊ शकता किंवा मुलांच्या टिफिनमध्ये पण देऊ शकता. त्यासाठी अर्धा वाटी मटर घ्यायचे, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्यात. मिक्सरमध्ये असे जाडसर भरड करून घ्यायचे. मिक्सर चालू बंद करून त्याच्यानंतर 1 चमचा तेल घालायचं आहे. 1 चमचा तेल आणि छोटासा मसाल्याचा डब्यातला छोटासा चम्मच जिरं घालायचं आहे. आलं लसणाची पेस्ट घालायची आहे. 1 चमचा चिली फ्लेक्स घालायचा आहे आणि मटरचे जाडसर भरड त्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे. 1 चमचा पिझ्झा सीझनिंग घालायचं आहे. ज्या वाटीने आपण मटर घेतले त्या वाटीने पाऊण वाटी तुम्हाला पाणी घालायचं आहे. टोटल पाऊण वाटी पाणी घातलेलं आहे. आता त्याच्यामध्ये तुम्हाला 1 वाटी रवा घालायचा आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता रवा असा जसं उपीट शिजून घेतो तशा प्रकारे आपल्याला शिजवायचं आहे. उपीट इतकं शिजवायचं नाही आहे. 2 ते 3 मिनटं असं फक्त शिजवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे बघा आपला रवा असं शिजलेला आहे. त्याच्यानंतर काढून थंड करण्याला प्लेटमध्ये ठेवायचा आहे. डिटेल रेसिपीसाठी फोटोच्या खाली त्रिकोणी बटनावरती जाऊन क्लिक करा. त्याच्यानंतर एक उकडलेला बटाटा घ्यायचा आहे. बटाटा उकडून थंड केलेलाच घ्यायचा आहे आणि खिसणीने खिसून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर हे तुम्हाला मिश्रण असं चांगलं मळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या मिश्रणाला बाइंडिंग येईल असं करायचं आहे. बघा असं आपल्याला हे मिश्रण हाताला चिटकत नाही आहे. तर आपलं करेक्ट नगेट्स बनवायसाठी मिश्रण तयार झालेलं आहे. आता थोडे गोळे तोडून घ्यायचे आहेत आणि जसं तुम्हाला आकार द्यायचा आहे नगेट्सचा तसा देऊन घ्यायचा आहे. आणि अशा प्रकारे आपण हे सारे नगेट्स करून घेणार आहोत. आणि हे नगेट्स खायला पण टेस्टी आणि हेल्दी पौष्टिक बनतात. आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे मी सारे नगेट्स बनवले आहेत. आता आपल्याला हे नगेट्स तळून घ्यायचे आहेत. तेल गरम करायचं आहे. तेल खूप असं कमी पण गरम नाही झालं पाहिजे आणि जास्त पण गरम नाही झालं पाहिजे. मिडियम गॅसवरती तेल गरम झालं पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला आपल्या ह्या तेलामध्ये नगेट्स सोडून तळून घ्यायचे आहेत. दोन्ही बाजूने असे चांगले सोडल्यानंतर लगेच हलवायचे नाही आहे, त्याला सेट होऊन द्यायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला हे दोन्ही बाजूने चांगले खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. आता तुम्हाला नगेट्स जर कुरकुरीत पाहिजे असेल तर तुम्ही 1 चमचा कॉर्नफ्लोअर घेऊ शकता, 1 चमचा रवा पण घेऊ शकता आणि 1 चमचा ब्रेड क्रम्स पण घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये घोळून असे तळून घेऊ शकता आणि तसे पण तळू शकता. आता अशा प्रकारे आपले नगेट्स तळून झालेले, कलर पण किती छान आलेला आहे. जे प्रमाण दिले त्याप्रमाणे तुम्ही करून बघा. कोणी केले मला कमेंटमध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटणार आहोत नवीन